माझा मुलगा आता 31 वर्षाचा झाला होता, परंतु त्याला अजूनही लग्न करण्याची इच्छा होत नव्हती. जेव्हा मी त्याला खूप आग्रह केला, तेव्हा त्याने अट घातली, की मी लग्न करील तर एखाद्या मूकबधीर मुलीशीच. शेवटी त्याचा हट्टापायी मी एक मूकबधीर मुलगी शोधली आणि त्याचे लग्न तिच्यासोबत लावून दिले. तो रोज रात्री तिला टेरेसवरील खोलीत झोपायला घेऊन जायचा आणि सकाळी सुनबाई खाली घरात यायची, तेव्हा ती खूप थकलेली असायची आणि घाबरलेली देखील असायची. ती मला काहीतरी इशाऱ्याने सांगण्याचा प्रयत्न करायची, मात्र मला ते समजत नसायचं आणि माझा मुलगा तिच्यावर रागावून शांत राहायला सांगायचा. आता मात्र मला खूप संशय येऊ लागला होता, कारण माझ्या सुनबाईची तब्येत दिवसेंदिवस खराब होऊ लागली होती. म्हणून मी एक दिवस रात्री घराच्या टेरेसवरच्या खोलीत जाऊन लपून बसली. तिथे माझ्या मुलाला माझ्या सुनेबरोबर मी जे काही करताना पाहिले ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आमच्या घरात मी आणि माझा मुलगा रोहित राहायचो. जेव्हापासून माझ्या मुलाचे लग्नाचे वय झाले होते, तेव्हापासून मी त्याला मुलगी शोधायला लागली होती. एकाहून एक चांगली स्थळे आणि सुंदर मुली मी त्याच्यासाठी शोधल्या. पण मी जेव्हा कधी त्याच्याजवळ लग्नाचा विषय काढायची, तेव्हा तो स्पष्टपणे त्याची अट समोर ठेवायचा. तो म्हणायचा की आई, मी लग्न करीन तर एखाद्या मूकबधीर मुलीसोबतच. हे काय खूळ त्याच्या डोक्यात बसले होते काय माहीत. गावाकडच्या माझ्या माहेरच्या आणि सासरच्या दोन्ही माणसांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याने त्यांचे सुद्धा काहीच ऐकले नाही. आमच्या नात्यातील काही सुंदर सुंदर मुली मी त्याला दाखवल्या, परंतु त्याने त्या मुलींना सुद्धा नकार दिला. आम्ही आमच्या भावकीतील एका कार्यक्रमासाठी गेलो होतो, तेव्हा माझ्या काकाच्या मुलाने त्याला एक सुंदर मुलगी दाखवली. तिला सुद्धा त्याने नकार दिला. त्याने भर कार्यक्रमात माझ्या नातेवाईकांचा अपमान केला. तो म्हणाला, एकदा तुम्हाला सांगितलेले कळत नाही का? मला लग्न करायचं आहे, पण एका मूकबधीर मुलीसोबतच. माझ्या मुलाच्या अशा वागण्यामुळे आता तर आमच्या घरच्यांनी आणि इतर नातेवाईकांनी सुद्धा त्याला मुलगी पाहणे सोडून दिले होते, किंवा ते त्याच्या लग्नाविषयीचा विषय देखील काढत नव्हते. कारण त्यांना रोहितची ही अट म्हणजे एक काहीतरी वेगळेपणा वाटायचा. रोहितबद्दल सांगायचं तर तो लहानपणापासूनच अबोल आणि एकटा राहणारा मुलगा होता. तो कोणासोबतही मन मोकळेपणाने गप्पा किंवा हसून खेळून राहत नसायचा. तो नेहमीच गंभीर चेहरा करून राहत असायचा. तो काही पुस्तके वाचून त्याच्यामध्येच व्यस्त असायचा. तो खूप हट्टी होता. त्याने जर एखादी गोष्ट ठरवली तर ती गोष्ट तो करायचाच. मी त्याला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला. जर आम्ही तुझ्यासाठी एखादी मूकबधीर मुलगी शोधली तर लोक आपल्याला वेड्यात काढतील आणि सर्व नातेवाईकांमध्ये आपले हसू होईल. एवढंच काय, तर लोक तुझ्यावर सुद्धा संशय घेतील की रोहितमध्येच काहीतरी कमी असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल, म्हणून तो अशा मुक्या मुलीसोबत लग्न करत आहे. त्यामुळे माझे ऐक बाळा, हा हट्ट सोडून दे आणि एखादी चांगली मुलगी शोधून तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी होकार दे. पण रोहित मात्र माझं काहीच ऐकायला तयार नव्हता. तो म्हणाला की मी समाज आणि नातेवाईकांचा कधी विचार करतच नाही आणि मी त्यांचे टेन्शनही घेत नाही. मला त्यांच्या बोलण्याने किंवा न बोलण्याने काहीच फरक पडत नाही. आता मात्र मी एक आई म्हणून हतबल झाले होते आणि मुलाच्या हट्टापायी मी एका मूकबधीर मुलीचा शोध घेऊ लागली. आता माझे वय सुद्धा झाले होते. मी कधीपर्यंत हा संसार करणार होती? वाटलं होतं रोहितचं वय 26-27 झाल्यावर तो लग्न करेल आणि मी माझ्या जबाबदारीतून मुक्त होईल. पण तो त्याच्या हट्टालाच पेटला आहे. त्याला मी काय करणार होते? माझी तर इच्छा होती की माझ्या डोळ्यांसमोरच माझ्या मुलाचा संसार थाटलेला बघून सुनबाईंच्या ताब्यात घर देऊन आराम करावा, असे माझ्या मनात विचारायचे. पण रोहित मात्र त्याच्या अटींवर ठाम होता. रोहित अगदी 2-2.5 वर्षाचा असतानाच त्याच्या बाबांचा अपघाती निधन झाले होते. मी एकटीनेच त्याला लहानाचा मोठा केला होता. मला माझ्या घरच्यांनी आणि नातेवाईकांनी दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला होता. मात्र रोहितसाठी मी दुसरे लग्न करणे टाळले. माझ्या मनात नेहमीच विचार यायचा की जर माझ्या दुसऱ्या नवऱ्याने रोहितला नीट पाहिले नाही, त्याने त्याचा राग केला किंवा त्याने त्याची जबाबदारी घेतली नाही, तर मला ते सहन होणार नाही आणि त्याच्या आयुष्याची फरफट होईल. त्यापेक्षा आपण एकटीनेच रोहितला एक चांगला माणूस बनू, कारण उतरत्या वयात तोच आपला आधार म्हणून आपली काळजी घेईल. तरुणपणात मी चांगले शिक्षण घेतल्यामुळे मी एका बँकेमध्ये नोकरी करत होते. मी कामावर गेल्यानंतर माझ्या आईवडिलांनी रोहितला सांभाळण्याचे काम करत होते. त्या कामात त्यांनी मला खूपच मदत केली होती. पण वयोमानाने काही वर्षांनी त्यांचा सुद्धा मृत्यू झाला. माझे माहेर हे गावातच होते. त्यामुळे माझे भाऊ, भावजया ते सर्वच गावी राहत होते. मी पहिल्यापासून शिक्षणासाठी शहरात आली आणि तिथेच नोकरी लागल्यामुळे शहरातच राहत होते. शहरातच असणाऱ्या एका नातेवाईकाच्या मुलाबरोबर घरच्यांनी लग्न करून दिल्यामुळे मला गावी जाण्याचा प्रश्न आला नाही.
माझे लग्न झाल्यापासून मी माझ्या नवऱ्यासोबत अगदी सुखात हसत खेळत राहत होते. मग आम्हा दोघांना रोहितच्या रूपात एक छोटं बाळ झालं. पण रोहितला मात्र त्याच्या बाबांचा जास्त सहवास लाभला नाही. त्यानंतर मी त्याची आई असून सुद्धा त्याच्याशी मैत्री केली, जेणेकरून तो मनमोकळेपणाने आणि आनंदी राहील आणि कधीही त्याला आपल्या बापाची उणीव भासू नये, असाच प्रयत्न मी नेहमी करत राहिले. मात्र का कुणास ठाऊक, तो अगदी लहानपणापासूनच खूप शांत आणि गंभीर असायचा. मला वाटायचे की कदाचित बाबाविना पोर म्हणून तो थोडा शांत आणि दबून राहतो. कारण मला असे वाटत होते की तो शाळेत गेल्यानंतर शाळेतील मुले कदाचित त्याला बिन बापाचा असे सुद्धा चिडवत असतील, म्हणून त्याचे बोलणे मनावर घेऊन तो असा राहत असेल. पण मी विचार करायचे की रोहित मोठा झाल्यानंतर मी त्याचे लग्न एखाद्या सुंदर आणि हसतमुख बोलक्या मुलीशी लावून देईन, जेणेकरून त्याच्या स्वभावात बदल होईल आणि तो आयुष्यभर आनंदी राहील. मात्र माझ्या या स्वप्नांचा चक्काचूर झाला होता. आपल्या एकुलता एक मुलासाठी अशी मूकबधीर मुलगी शोधावी लागणार म्हणजे दुर्दैवच. माझ्या आईबाबांच्या जाण्यानंतर मी घरातील कामे करण्यासाठी आणि रोहितवर लक्ष ठेवण्यासाठी एक कामवाली बाई ठेवली होती. ती घरातील कामे करून रोहितवर लक्ष ठेवायची. परंतु रोहित तसा मोठा झाल्यामुळे रोहितची जास्त जबाबदारी तिला घ्यावी लागत नव्हती. ती अत्यंत गरीब होती. तिला रोहितचा स्वभाव माहीत होता. तिला रोहितच्या लग्नाबद्दलची अट देखील माहीत झाली होती. एक दिवशी रविवार असल्या कारणाने मला बँकेत जायचे नव्हते. म्हणून मी सकाळी उशिरा उठून गॅलरीमध्ये चहा पीत बसली होती आणि माझी कामवाली तिचे काम करत होती. काही वेळातच रोहित सुद्धा बाहेर गेला. मग माझी कामवाली शांताबाई माझ्याजवळ आली आणि म्हणाली, "मालकीनबाई, मला तुमच्याजवळ खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. मी जे काही बोलणार आहे ते योग्य आहे की नाही मलाच माहीत नाही. पण जर माझे बोलणे तुम्हाला आवडले नाही तर मला माफ करा." त्यावर मी तिला म्हणाले की एवढ्या कोड्यात बोलू नकोस. तुला जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल. ती म्हणाली, "आजकाल तुम्ही खूपच टेन्शनमध्ये असता आणि तुमच्या मुलासाठी तुम्ही एक मुकी मुलगी शोधत आहात, असं मी ऐकलं आहे. माझी एक मूकबधीर मुलगी आहे आणि आता ती सुद्धा लग्नाच्या वयाची झाली आहे. म्हणून लहान तोंडी मोठा घास घेत तुम्हाला विचारण्याची हिंमत करते. जर तुम्ही तुमच्या मुलाचे लग्न माझ्या मुलीसोबत करून दिले तर माझं डोक्यावरचं खूप मोठं ओझं हलकं होईल आणि मी आयुष्यभर तुमच्या उपकाराची जाणीव ठेवेल." तिचं ते बोलणं ऐकून मी स्तब्ध झाले आणि विचारात पडले. तिने पुन्हा हात जोडून माझी माफी मागायला सुरुवात केली आणि म्हणाली की "मालकीनबाई, माझ्याकडून बोलण्यात काही चूक झाली असेल तर मला माफ करा." असं बोलून क्षणभर ती तिथे घुटमळत नंतर तिथून मान खाली घालून निघून गेली. मी यावर खूप विचार केला आणि ठरवले की आता हा विषय रोहित समोरच ठेवावा, त्यालाच निर्णय घ्यायला सांगावा. म्हणून मी संध्याकाळी रोहित येताच त्याला शांताबाईच्या मूकबधीर मुलीबद्दल सांगितले. मी त्याला म्हणाली की "रोहित, तुला लग्नासाठी कमी वयाची मुकी मुलगी पाहिजे हे ठीक आहे, मात्र ती किती शिकलेली हवी आणि गरीब हवी की श्रीमंत हे तू मला सांगितलं नाहीस." त्यावर रोहितने उत्तर दिले की "आई, मला कमी वयाची मुकी मुलगी बायको म्हणून पाहिजे, पण ती कशीही असली तरी चालेल." तेव्हा मी त्याला माझ्या घरात काम करणाऱ्या शांताबाईच्या मुलीबद्दल सांगितले की आपल्याकडे जी कामवाली येते तिची मोठी मुलगी मुकी बधीर आहे आणि ती सुद्धा आता लग्नाच्या वयाची झाली आहे. ती आज दुपारी मला तुझ्या लग्नाबद्दल विचारत होती. अजून मी तिला काहीही उत्तर दिले नाही. मी तिला सांगितलं आहे की मी अगोदर रोहित बरोबर बोलून घेते, मगच काय ते तुला सांगते. त्यावर रोहितने लगेच उत्तर दिले की "आई, तू त्यांना होकार देऊन टाक. मी त्या मुलीशी लग्न करायला तयार आहे." त्याच्या वागण्या बोलण्यातून तो आता लग्न करण्यासाठी किती घाईत आहे हे मला समजत होते. मी मनातल्या मनात विचार करत होते की रोहित आधी लग्नासाठी अजिबात तयार नव्हता आणि आता मात्र तो लग्न करण्यासाठी इतका उतावीळ होत आहे की एक गरीब आणि अशिक्षित मुलगी ही त्याला बायको म्हणून चालते. 3 दिवसानंतर आम्ही लगेचच त्या शांताबाईच्या घरी गेलो आणि तिच्या मुलीचा हात मी रोहितसाठी मागितला. तिची मुलगी स्वाती आमच्या समोर आली आणि तिने आम्हाला नमस्कार केला. शांताबाईंनी इशाऱ्यानेच तिला समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले. स्वाती दिसायला खूपच सुंदर होती. एकच कमी होती, ती म्हणजे देवाने तिला मुकी केली होती. शांताबाईने आम्हाला सांगितले की स्वातीला ऐकायला काहीच अडचण नाही, फक्त तिला काहीही बोलता येत नाही. मी मनात विचार केला की चला, निदान आपल्याला इशारामध्ये तरी तिच्यासोबत बोलावे लागणार नाही, कारण आपण जे काही बोलू ते तिला समजेल, फक्त तिला बोलता यायचे नाही. यावर रोहितने त्याचा होकार सांगितला आणि तो म्हणाला की "आम्हाला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही, फक्त लग्न लवकरात लवकर व्हावे एवढीच माझी इच्छा आहे." त्याचं हे बोलणं ऐकून आता मात्र मला राग आला आणि मी विचार केला की इथे तर मोठी माणसे असताना हा स्वतःच निर्णय घेऊन मोकळा झाला, त्याला इतकी काय घाई झाली आहे आणि तो लग्नासाठी इतका बेचैन का आहे.
पण रोहितचे बोलणे ऐकून शांताबाईला खूप आनंद झाला. तिने अक्षरशः माझ्या पायावर लोटांगण घातले आणि माझे आभार मानायला सुरुवात केली. त्यानंतर घरी येऊन लग्नाची तयारी सुरू झाली. रोहितच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही अगदी साध्या पद्धतीने त्याचं लग्न केले. स्वाती नवरीच्या वेशात खूप सुंदर दिसत होती. माझ्या डोक्यावरचे एक मोठे ओझे उतरल्यासारखे वाटत होते, कारण रोहितचे लग्न झाले होते आणि माझे कर्तव्य पूर्ण झाले होते. लग्न झाल्यानंतर सगळ्या पूजाविधी आटोपल्यानंतर रात्री आम्ही स्वातीला रोहितच्या रूममध्ये पाठवले आणि आम्ही सर्व झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी शांताबाई काम करायला आली होती. तिने आमच्या सर्वांसाठी चहा नाश्ता बनवला. रोहित आणि स्वाती सुद्धा चहा नाश्त्यासाठी तिथे आले होते. रोहित खूप खुश दिसत होता आणि स्वाती ही लाजत होती. मी रोहितला विचारले, कशी वाटली तुला तुझी बायको? यावर रोहित मला म्हणाला की मला हवी होती तशीच आहे, फक्त थोडी अल्लड आहे, होईल हळूहळू. तेही रोहितचे हे बोलणे ऐकून मला बरे वाटले. शांताबाईंनी सुद्धा देवासमोर हात जोडले. शांताबाई म्हणाल्या, मालकीनबाई, मी उद्यापासून इथे कामावर येणार नाही. इथे कामाला येणे म्हणजे लेकीच्या संसारात लुडबुड करण्यासारखे होईल. स्वाती घरकामात खूपच चपल आहे, तुम्हाला कामवालीची गरज सुद्धा भासणार नाही. मी म्हणाले, शांताबाई, लगेच कामाला येणे बंद करू नका. स्वातीला या घराची सवय होऊ द्या, मग तुम्ही नाही आलात तरी चालेल. मी स्वातीला सुद्धा म्हणाले, आजचा दिवस आराम कर आणि उद्या किचनमध्ये काहीतरी गोड बनव आणि त्यानंतर तू तुझ्या संसाराला सुरुवात कर. तुला काही मदत लागल्यास मला सांग, मी तुझ्या आईसारखीच आहे. तिने इशान्यानेच हो म्हटलं. लग्नानंतर जवळपास 10-12 दिवस असेच खूप आनंदात गेले. त्यानंतर शांताबाईने कामावर येणे बंद केले. त्यानंतर रोहितने मात्र आमच्या रूमच्या टेरेसवरच्या रूममध्ये झोपायला जायचे ठरवले. तो म्हणायचा की या रूममध्ये फार गरम होतं, खूपच उकाडा जाणवतो, त्यामुळे टेरेसवरच्या रूममध्ये झोपायला आम्ही जातो. खरं तर अजून उन्हाळ्याचे दिवस चालू झाले नव्हते. आता तर थंडी सुरू होती. तरीही रोहित असं का म्हणत आहे याचा मला प्रश्नच पडला. आम्ही सर्व अडगळीचे सामान ठेवण्यासाठी टेरेसवर एक छोटीशी रूम बनवली होती, जी एका बाजूने जवळपास मोकळीच होती. फक्त लोखंडी जाळी लावून ती बाजू बंद करून घेतली होती. पण तिथेच त्याने झोपायला जायचे ठरवले होते. मग मी विचार केला का कदाचित या नवीन लग्न झालेल्या जोडप्याला जरा प्रायव्हसी पाहिजे असेल म्हणून तो असे म्हणत आहे. त्यामुळे त्याच्या त्या म्हणण्याला मी विरोध करू शकली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मात्र स्वाती खूप घाबरल्यासारखी वाटत होती. तिचा चेहरा अगदी सुकून गेला होता आणि फार गोंधळल्यासारखी वाटत होती. काल झोपेतून उठल्यावर फार खुश होती. आज काय झाले होते कोणास ठाऊक. मी स्वातीला जवळ बसवले आणि विचारले की सुनबाई, तू ठीक तर आहेस ना? तुला बरं वाटत नाहीये का? यापेक्षा मी जास्त तिला काही विचारू शकत नव्हती. त्यावर तिने मला इशाऱ्यानेच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र मला ते समजलं नाही आणि तेवढ्यातच रोहित तिथे आला. त्याने इशाऱ्याने स्वातीला गप्प राहण्यास सांगितले आणि तिला तिच्या खोलीत जायला सांगितले. मला हे रोहितचे वागणे अजिबात आवडले नव्हते. त्याच्या रूममध्ये मी काहीतरी कामासाठी जात होती तर मी रोहितला स्वातीसोबत बोलताना ऐकले की आपल्यामध्ये रात्री जे काही होईल ते इतर कोणालाही सांगायचं नाही. ते आपल्या दोघा नवरा बायकोतच राहिलं पाहिजे. हे मी तुला आधीच बजावले होते, तरी तू आईला सांगण्याचा प्रयत्न का करत होतीस? जर मला समजले की आपल्यातल्या प्रायव्हेट गोष्टी तू माझ्या आईला किंवा तुझ्या आईला सांगितल्यास तर मी तुला घरातून हकलून देईन. हे बोलणं ऐकून मात्र मला धक्काच बसला. कशी कोणती गोष्ट आहे जी रोहित स्वातीसोबत रात्री करत आहे आणि त्यामुळे स्वाती खूप घाबरलेली असते आणि ती गोष्ट तिला माझ्याशी किंवा तिच्या आईशी बोलण्याची सुद्धा परवानगी नाही. असेच काही दिवस गेले. घरात स्वातीला मी अजिबात त्रास देत नव्हते आणि घरात खाण्यापिण्याची कोणतीच कमतरता नव्हती. तरी स्वातीची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली होती. तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसायला लागली होती. ती नेहमीच घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या अवस्थेत असायची. म्हणून आता मला खूप काळजी वाटू लागली होती आणि या दोघांमध्ये काहीतरी नक्कीच घडतंय याची मला जाणीव झाली. एक दिवस रोहित ऑफिसला गेल्यानंतर मी स्वातीला विचारलं की तुला रोहित नीट वागवत नाही का? तुला काही त्रास देतो का? तसे असेल तर मला सांग, मी त्याला समजावून सांगेन, किंवा दुसरं काही असेल तर तुझ्या आईला बोलू का इथे? तू तिला सांग. रोहितला यापैकी काही समजणार नाही, त्यामुळे तू घाबरू नकोस. तुला जे काही सांगायचं असेल ते तू मला सांगू शकतेस. तिच्या आईचे नाव घेतल्यावर तिने तिचे डोळे मोठे केले आणि नाही मध्ये मान हलवली होती. म्हणजे तिचे म्हणणे होते की यातले तिच्या आईला काहीच कळायला नको, एवढे तर मला समजले होते. मी तिला म्हणाले, मी तुला अगोदरच सांगितलं आहे की तू मला आई समज. आता मीच तुझी आई आहे आणि मला सुद्धा मुलगी नाही, म्हणून मी सुद्धा तुला माझी मुलगीच मानते. तूच माझ्या म्हातारपणाची काठी आहेस. रोहितकडून तर माझी काहीच अपेक्षा नाही. हे ऐकून तिने मला मिठी मारली आणि रडायला सुरुवात केली. मात्र रोहितच्या धाकाने तिने मला नीट काही सांगितलं नाही. इशाऱ्याने ती मला सांगण्याचा प्रयत्न करत होती. त्या दिवशी रात्री पुन्हा रोहित स्वातीला घेऊन त्याच टेरेसवरच्या रूममध्ये झोपायला गेला
आता मात्र माझ्या मनात विचारांचा काहूर उठले होते. मला आज खात्री करून घ्यायची होती की नेमकी भानगड काय आहे. मी थोड्या वेळानंतर अगदी दबक्या पावलांनी जिन्यावरून वर गेले. खोलीच्या ग्रिल लावलेल्या म्हणजे लोखंडी जाळी लावलेल्या कोपऱ्यातून हळूच आतमध्ये डोकावलं तर समोरचं दृश्य पाहून मला धक्का बसला. ते पाहून जणू काही माझ्या डोक्यावर आभाळच कोसळले. स्वातीचं रोहित सोबत लग्न लावून चूक केली असेच मला वाटू लागले. त्या खोलीत रोहित आणि स्वाती दोघेही एकमेकांसमोर पूर्ण काळ्या कपड्यात बसले होते. समोरच एका भांड्यात छोटासा होम पेटवला होता आणि रोहित काहीतरी मंत्र पुटपुटत होता. तेव्हाच मी ओळखले की काहीतरी जादूटोणा किंवा अंधश्रद्धेचा प्रकार आहे आणि माझा मुलगा रोहित या गोष्टीच्या आहारी गेलेला आहे. त्याच्या शेजारीच एक मोठा चाकू हळदी कुंकू लावून ठेवला होता. कदाचित तो त्याच चाकूने स्वातीचा बळी तर देणार नव्हता ना. मला काय करावे तेच कळत नव्हते. मी पुन्हा खाली घरात आले आणि पोलिसांना ह्या सर्व गोष्टीची माहिती दिली आणि त्यांना लवकर इकडे येण्याची विनंती केली. मी अगदी वयस्कर थकलेली असल्याने मला एकटीला रोहितला थांबवणे शक्य झाले नसते, म्हणून मी पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले होते. त्यानंतर मी स्वातीच्या आईला शांताबाईंना सुद्धा फोन करून इकडे लवकरात लवकर येण्यास सांगितले. मग पुन्हा त्या टेरेसवरील खोलीजवळ जाऊन रोहितकडे लक्ष ठेवून होती आणि मनोमन पोलीस लवकर यावे म्हणून प्रार्थना करत होती. काही वेळाने पोलिसांनी पुन्हा फोन केला तसे मी घराचा दरवाजा उघडून पोलिसांना हळूच त्या टेरेसवरील खोलीकडे घेऊन आली. तोपर्यंत शांताबाई सुद्धा आली होती. पोलिसांनी तिथे सुरू असलेला सर्व प्रकार पाहिला तेव्हा काय सुरू आहे याची कल्पना त्यांना आली आणि त्यांनी त्या लोखंडी जाळीतून रोहितला आवाज दिला आणि त्याला दरवाजा उघडण्यास सांगितले. मात्र रोहित म्हणाला की मला माझे काम करू द्या, मला गोळी घातली तरी चालेल पण मी दार उघडणार नाही. तसं एका बाजूने पोलिसांनी त्याला बोलण्यात गुंतून ठेवले आणि दुसऱ्या बाजूने दोन पोलिसांनी तो दरवाजा तोडला. पोलिसांनी झडप मारून रोहितला पकडले आणि शांताबाईंनी सुद्धा स्वातीला मिठी मारली. स्वाती तिच्या आईला मिठी मारून जोरजोरात रडत होती. ती खूप घाबरली होती. मी योग्य वेळी एक मोठा गुन्हा होण्यापासून वाचवला होता. स्वातीला आणि शांताबाईला मी खाली रूममध्ये बसून मी पोलीस स्टेशनला गेली. पोलिसांनी रोहितला अटक केली आणि ते त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले होते. त्यांनी रोहितला पोलिसी हिसका दाखवताच रोहितने कबुली दिली की जेव्हा त्याचा व्यवसाय बुडाला, त्याच्या बिझनेस पार्टनरने त्याला फसवले आणि खूप आर्थिक नुकसान झाले, तेव्हा तो खूपच टेन्शनमध्ये आला होता. आणि अशा वेळी त्याला एका बंगाली भोंदूबाबाने सांगितले की तुझ्यावर कोणीतरी करणी केली आहे, त्यामुळे तुझे सर्व ग्रहमान फिरले आहेत. तुझं लग्न झाले नसेल तर लग्न कर आणि मग त्यासाठी तुला 7 दिवस एक होम करावा लागेल आणि मग तुझ्या बायकोचा बळी द्यावा लागेल आणि मगच च्या सोबत तुझ्यावर झालेली करणे निघून जाईल. तुझ्यावर कोपलेले ग्रह शांत होतील आणि मग तुझ्या आयुष्यात तुला हवा तेवढा पैसा, धन, दौलत आणि स्त्रीचे सुख मिळेल. पण हे काम खूप कठीण आहे आणि मी कुठल्याही मुलीशी लग्न करून तसे केले तर तिने माझ्या आईसहित सर्वांना या गोष्टी सांगितल्या असत्या आणि मग मला माझे काम पूर्ण करता आले नसते. म्हणून मी ठरवले की मी लग्न करेन तर एखाद्या मुक्या मुलीसोबतच. आज माझ्या पूजेचा शेवटचा दिवस होता आणि आज मी स्वातीचा बळी देणार होतो आणि खूप श्रीमंत होणार होतो. मी सर्व गोष्टी नीट जुळून आणल्या होत्या. स्वातीला माहित नव्हते की मी तिचा आज बळी देणार आहे. तिला फक्त मी रोज पूजेला बसवत होतो, तरीही ती घाबरत होती. पण तेवढ्यात तुम्ही तिथे आलात. रोहितच्या तोंडून ही सर्व घटना ऐकून मला खूपच संताप आला आणि मी त्यांच्या 2-3 कानाखाली मारल्या. मी म्हणाले की माझ्या पालनपोषणात काय कमी राहिली होती, त्यामुळे तुला एवढे शिकवून तुझ्या बाबांचा व्यवसाय तुझ्या ताब्यात देऊन तुला चालवायला सांगितले तरी तू इतक्या फालतू अंधश्रद्धेला बळी पडलास. त्यानंतर पोलिसांनी रोहितकडून त्या भोंदूबाबाचा ठाव ठिकाणा मिळवला आणि त्यालाही अटक करून पोलिसी खाक्या दाखवल्या. मग काही वेळानंतर रोहितला मानसोपचार तज्ञाकडे पाठवण्यात आले. त्याच्यावर योग्य ते उपचार सुरू करण्यात आले. त्याच्या डोक्यात त्या भोंदूबाबाने भरलेले विचार बाहेर काढून श्रीमंतीचे भूत त्याच्या डोक्यातून उतरवण्यात आले. या गोष्टी करणे खूपच चुकीचे आहेत हे आता रोहितला समजले होते. तो पूर्णपणे बरा झाल्यावर त्याला जामिनावर सोडवण्यात आले. तोपर्यंत मी स्वातीला तिच्या आईकडे म्हणजे शांताबाईकडे पाठवले होते. मग पुन्हा एकदा मी त्या दोघांनाही एकत्र आणलं. मात्र तरी काही दिवस मी रोहितवर बारीक लक्ष ठेवून होते, जेणेकरून तो त्याच्या संसारात पुन्हा ही अंधश्रद्धेची वाईट गोष्ट आणणार नाही याची मी खबरदारी घेत होती. परंतु रोहित आता स्वातीसोबत खूप गप्पा गोष्टी करायचा, तिची खूप काळजी घेऊ लागला. तिला हवं नको ती प्रत्येक गोष्ट जो स्वतः पाहत होता. त्यामुळे स्वाती आता रोहित सोबत खूपच खुश होती. त्यांचा व्यवसाय पूर्ववत व्हावा यासाठी मी माझ्या गावी असणाऱ्या भावाला बोलून घेतलं आणि त्याच्या मदतीने मी रोहितचा व्यवसाय पूर्ण सुरळीत करून दिला. आता तो त्याच्या आयुष्यात आणि संसारात खूपच सुखी आहे. मुले कितीही मोठी झाली, त्यांचे आई बाबा कितीही म्हातारे झाले, तरी केवळ मुलांचे लग्न करून दिले म्हणून जबाबदारीतून मोकळे होऊ शकत नाहीत. त्यांच्या मुलाचा संसार आणि आयुष्य सुरळीत करण्यासाठी धडपड ही करावी लागतेच.
मित्र आणि मैत्रिणींनो, जर का तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.